नमस्कार. मराठी कडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. स्वीटकॉर्न म्हटलं की आपण याचं सूप किंवा मग याचं चाट एवढंच आपल्याला आठवतं. पण आज आपण स्वीटकॉर्नची एकदम मस्त अशी चमचमीत भाजी बघणार आहोत, जी बनवायला सोपी आहे आणि घरातील प्रत्येकाला आवडेल. चला तर बघूया. स्वीटकॉर्नची भाजी बनवण्यासाठी इथे 2 स्वीटकॉर्न घेतले आहे. आता याचे दाणे काढून घेणार आहोत. तर सर्वप्रथम याचे सालपट आणि जे धागे असतात ते काढून घ्यायचे आहे. स्वीटकॉर्नचे दाणे काढायचा सर्वांनाच कंटाळा येतो, तर आज आपण एका सोप्या पद्धतीने याचे दाणे काढणार आहोत, जे खूप इझिली निघतात. याचे सालपट काढून घेतले आहे आणि आता याचे धागेही काढून घेऊया. तुम्ही बघू शकता स्वीटकॉर्न एकदम ताजा आहे, त्यामुळे याचे दाणे एकदम टवटवीत आहे. भाजी बनवताना नेहमी ताजा स्वीटकॉर्न घ्या, त्यामुळे भाजी खूप मस्त बनते. आता याचे दाणे काढण्याची पद्धत बघूया. तर एक चमचा घेतला आहे. चमच्याच्या दांडीने एक सरळ ओळ अशी काढून घ्यायची आहे. तुम्ही ही पद्धत वापरली तर तुम्हालाही खूप आवडेल. खूप इझिली दाणे निघतात त्यामुळे. आता अशा प्रकारे हे एक ओळ मी काढून घेत आहे चमच्याच्या मदतीने. एक ओळ काढायचा थोडासा त्रास होतो, पण नंतरचे दाणे खूप इझिली निघतात. तर अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने पहिली ओळ मी काढून घेतली आहे. त्यानंतर चमच्याला साईडला ठेवायचा आहे. आता हाताच्या मदतीने स्पेस झाली आहे त्याची मागची ओळ घ्यायची आहे व हाताने अशा प्रकारे प्रेस करून काढायचे आहे हे दाणे. अशा प्रकारे संपूर्ण याचे दाणे काढून घ्यायचे आहे. खूप इझिली निघतात. दाण्यांना कुकरमध्ये शिजवून घेऊया. तर कुकरमध्ये पाणी टाकून घेतलं आहे. त्यामध्ये हे दाणे टाकलं आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलं आहे. झाकण लावून 5-6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. भाजीसाठी लागणार आहे मोहरी, जिरा, हळद पावडर, लाल मिरची पावडर, धना पावडर, किचन किंग मसाला, मीठ. 2 कांद्यांना बारीक चिरून घेतला आहे. 2 टोमॅटोला बारीक चिरून घेतला आहे. 1 हिरवी मिरची, 7 ते 8 पाकळ्या लसण आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. लिंबू. गॅसवर एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये टाकूया 3 ते 4 चमचे तेल. तेल गरम झालं की यामध्ये टाकूया पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं. हे चांगले तडतडले की यामध्ये टाकूया लसण. लसणला मिक्स करून घेऊया. हे चांगलं फ्राय झालं आहे. आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा. मिक्स करून घेऊया. कांद्याला 3 ते 4 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. लवकर परतण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे हे लवकर परतलं जातं. आता याला कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया. आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली आहे. मिक्स करून घेतलं आहे. इथे चांगलं परतून घेतलं आहे. याचा कलर चेंज झाला आहे. आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेला टोमॅटो. याला मिक्स करून घेऊया. यालाही 2 ते 3 मिनटं परतून घेऊया. हाही थोडासा सॉफ्ट झाला आहे. कुकरमधून स्वीटकॉर्नला काढून घेऊया. तर झाऱ्याच्या मदतीने याला निथळून घेत आहे मी. तर हे चांगले शिजले गेले आहे, तुम्ही बघू शकता. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता टोमॅटो चांगला परतला गेला आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये टाकूया स्वीटकॉर्न. स्वीटकॉर्न चांगले गरम होते. यांना कुकरमधून काढलं आणि लगेच कढईमध्ये टाकलं आहे. आता याला 1 ते 1.5 मिनटं परतून घेऊया. आता यामध्ये टाकूया हळद पावडर पाव चमचा, लाल मिरची पावडर टाकली आहे अर्धा चमचा, धना पावडर टाकली आहे 1 चमचा, 1.5 चमचा टाकला आहे किचन किंग मसाला. मीठ टाकूया चवीनुसार. मी इथे अर्धा चमचा टाकला आहे, कारण की आपण पहिलीही ॲड केलं होतं. याला चांगलं मिक्स करून घेऊया. 1 ते 2 मिनटं चांगलं परतून घेऊया. यामध्ये टाकूया पाणी. तर इथे जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे, कारण की स्वीटकॉर्न वगैरे चांगलं शिजलं गेलं आहे. तर यामध्ये 1 कप पाणी ॲड केलं आहे. आता 2-3 उकळ्या चांगल्या काढून घेऊया. तर इथे 3-4 मिनटानंतर हे चांगलं बनलं आहे. यामध्ये वरून कोथिंबीर टाकली आहे. तयार आहे स्वीटकॉर्नची भाजी. एका सर्विंग बाउलमध्ये याला काढून घेऊया. तुम्ही बघू शकता खूप मस्त दिसत आहे ही. स्वीटकॉर्नच्या भाजीमध्ये तुम्ही लिंबू पिळून खा, खूप मस्त लागते. ही भाजी बनवायला सोपी आहे आणि तुम्ही हिला चपातीसोबत खाऊ शकता, कोणत्याही पराठ्यासोबत खाऊ शकता. खूप मस्त लागते. घरातील प्रत्येकाला आवडेल ही भाजी.
तर तयार आहे चमचमीत अशी स्वीटकॉर्नची भाजी. तुम्हीही नक्की ट्राय करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.